नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे अगदी झटपट कोणत्याही घाई गडबडीच्या वेळेमध्ये फक्त 10 मिनिटात बनवून तयार होणारी खजूर बासुंदी। दूध न आटवता तुम्ही अगदी 10 मिनिटात ही बासुंदी बनवून तयार करू शकता। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। इथे मी सर्वात आधी गॅसवर दूध गरम करून घेणार आहे। बघू शकता तुम्ही इथे आता आपल्याला दुधाला मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही मस्त अशी मी लो टू मीडियम गॅसवर ही दुधाला उकळी काढून घेतलेली आहे। आपल्याला मीडियम गॅसवर मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे, म्हणजे आपलं दूध पटकन असं दाटसर व्हायला मदत होते। इथे आता आपलं दूध मस्त असं थोडा वेळ आपण घट्ट होऊ देणार आहोत। तोपर्यंत आपण इथे खजूर घेतलेले आहे। बघू शकता तुम्ही इथे मी खजूर मधल्या सर्व बी काढून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने मी इथे सोलून घेतलेले आहे। हे मी ओले खजूर घेतलेले आहे। यामध्ये आता आपल्याला जे आपण दूध गरम केलं त्याच दुधामधला अर्धा कप दूध यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे खजूर 10 ते 15 मिनिटं झाकण ठेवून असंच भिजत ठेवायचे आहे। तोपर्यंत आपलं दूध सुद्धा छान असं मस्त आटलेलं आहे। हे दूध आपल्याला खूप जास्त न आटवता आपण इथे थोडा वेळ साठवणार आहोत। त्यानंतर इथे मी एक छोटी वाटी घेतलेली आहे। ही वाटी जर आपण दुधामध्ये टाकली तर आपलं दूध अजिबात उतून नाही जात, म्हणजे आपण दूध गॅसवर ठेवून बाकीचे सुद्धा कामं करू शकतो। तुम्ही सुद्धा ही टिप्स ट्राय करून बघा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। अगदी छोटीशी वाटी ठेवायची आणि असं दूध आपण लो टू मीडियम गॅसवर असंच ठेवू शकतो, नाहीतर आपलं दूध कधी कधी लगेच असं उतू जाते। बघू शकता तुम्ही आपलं दूध इतपत उतू जाते आणि त्यानंतर आपलं जसं तसं खाली जाते। अजिबात आपलं दूध पातेल्याच्या बाहेर येत नाही आहे। इथे मी असंच 10 मिनिटं दूध उकळवून घेणार आहे। बघू शकता तुम्ही गॅस मोठा आहे तरी सुद्धा आपलं दूध अजिबात उतू नाही जात। इथे आता आपण साखर घेणार आहोत। मी इथे एक छोटी वाटी साखर घेतलेली आहे। ही साखर आपल्याला इथे कॅरेमेल करून घ्यायची आहे। त्यासाठी मी इथे गॅस सुरू करून घेतलेला आहे आणि साखर आपल्याला अशीच हलवून घ्यायची आहे। 1 ते 2 मिनिटं मी साखर अशाच पद्धतीने इथे हलवून घेणार आहे। त्यानंतर यामध्ये मी पाव चमचा तूप घालून घेणार आहे। तूप आपल्याला मस्त असं साखरेमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही हे तूप आधी सुद्धा घालू शकता, त्यावर साखर घालण्याच्या आधी। इथे आता आपल्याला यामध्ये अर्धा कप पाणी घालून घ्यायचं आहे। लगेच आपली साखर विरघळायला लागते। बघू शकता तुम्ही 2 मिनिटानंतर इथे आता आपल्या साखरेचा रंग सुद्धा बदललेला आहे। इतपत आपल्याला पातळ हवी आहे साखर। आता इथेच मी लगेच गॅस बंद करून टाकणार आहे। इतपत साखर पातळ झाल्यावर बघू शकता तुम्ही इथे आता आपली साखर कॅरमलाइज झालेली आहे। इथे आता आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे। यापेक्षा जास्त अजिबात आपल्याला इथे साखर खालचा गॅस चालू ठेवायचा नाही आहे। बघू शकता तुम्ही आपलं दूध सुद्धा आटून कमी झालेलं आहे। त्यानंतर यामध्ये कॅरमलाइज करून घेतलेली साखर यामध्ये घालून घ्यायची आहे। हे साखर घालताना आपल्याला गॅस लो टू मीडियमच ठेवायचा आहे, नाही तर लगेच आपलं दूध वर यायला लागते। बघितलं असेल तुम्ही। इथे आता आपल्याला हे पटापट हलवून घ्यायचं आहे, नाहीतर गुळाला लागू शकते। यामध्ये मी आता थोडेसे केशरचे धागे घालून घेणार आहे। तुम्ही हे केशर आधी दुधामध्ये भिजत टाकून ते घातलं तरी चालते। मी असेच यामध्ये घालून घेणार आहे। केशरमुळे मस्त असा रंग येतो आपल्या बासुंदीला।
इथे आता आपले खजूर सुद्धा छान असे भिजून तयार झालेले आहे. हे आता आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहे. इथे मी मिक्सर मध्ये घालून मस्त अशी फाईन पेस्ट करून घेणार आहे या खजूरची. तुम्ही यामध्ये हवं तर अजून दूध घालू शकता, म्हणजे छान अशी पेस्ट बनून तयार होईल. बघू शकता तुम्ही इथे मस्त अशी माझी पेस्ट बनून तयार झालेली आहे. ही पेस्ट आपल्याला आता जी आपल्याकडे चहा गाळणीसारखी गाळणी असते त्या गाळणीने आपल्याला ही पेस्ट गाळून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला ही बासुंदीमध्ये घालायची आहे. बघू शकता तुम्ही इथे मी ही पेस्ट छान अशी गाळून घेतलेली आहे. त्यानंतर बासुंदीमध्ये घालून घेतलेली आहे. इथे आता आपल्याला मस्त अशी हलवून घ्यायची आहे. आता फक्त मी इथे 1 ते 2 मिनिटं ही बासुंदी शिजवून घेणार आहे. वेलची पावडर घालून घेऊ चवळदार चमचा, आणि मी इथे थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे ते यामध्ये घालून घेणार आहे. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कोणतेही घालू शकता आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली बासुंदी बनवून तयार झालेली आहे. रंग सुद्धा मस्त असा सुरेख आलेला आहे. तुम्ही माझ्या अशा पद्धतीची बासुंदी तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.